नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय. शरद पवार साहेबांनी नुकतीच दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना मराठी साहित्य संमेलन जे त्याचं निमंत्रण वगैरे हे सगळं झालं. परंतु आतली बातमी काय ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास आता सगळेजणच आपापल्या परीनं करतायत. परंतु जानेवारीच्या मध्याला काहीतरी मोठ्या घडामोडी घडणार असे संकेत मात्र केंद्रातनं मिळत आहेत. जसं नितीश कुमारनी भूमिका जी घेतलेली आहे आता, ते बहुतेक इंडिया आघाडीकडे जातात का काय अजून त्यांचं. पण एक नक्की आहे की अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर ते प्रचंड नाराज झालेले आहेत. नितीश कुमार असं चंद्रबाबूंची भूमिका अजून स्पष्ट व्हायची आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रातून शरद पवार साहेबांचा पाठिंबा ते मिळवत आहेत का. कारण पवार साहेबांचे नाही म्हटलं तरी तिथं 8 खासदार आलेले आहेत. 10 पैकी 8 खासदार त्यांनी निवडून आणलेले आहेत आणि ती ताकद त्यांना हवी आहे. परंतु विधानसभेत एकदमच बॅकफूटवर गेलेले आहेत पवार साहेब. त्यांचे केवळ 10 आमदार आलेले. त्यामुळे त्या राज्य सरकारला त्यांची काही फारशी आवश्यकता नाहीच आहे. ते महाविकास आघाडीची त्यांचे ते मोड बांधले आहे, परंतु त्याच्यातनं ते बाहेर पडू इच्छितात. परंतु त्याच्यासाठी सुप्रिया सुळे त्यांची कन्या पवार साहेबांची यांना वजनदार खातं मंत्रिपद हे दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षानं देऊ केल्याचं कळत आहे. आता NDAमध्ये कसं काय चाललंय, भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत तर नाही. 245लाच ते थांबलेले, स्पष्ट बहुमत नाही आहे तिथं. अशा वेळेला नितीश कुमार गेलेच तर पवार साहेबांची ताकद नक्की हवी आहे त्यांना. परंतु राज्यात मात्र तुम्हाला काही मिळणार नाही. कारण राज्यामध्ये सुद्धा जयंत पाटील बाशिंग बांधून आहेत. मग रोहित पाटलांचं काय करायचं, जितेंद्र आव्हाडांचं काय करायचं, बरीच भांडणं लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे इथं फक्त हातात गाजरच मिळेल राज्यात. मग असं असताना पवारसाहेब ही भूमिका घेणार का. सुप्रिया सुळेंच्यासाठी आणि ही मंडळी तयार होणार का पवारसाहेबांचा पक्षच फुटणार, असं होऊ शकेल. त्याच्यासाठी पवारसाहेब सुद्धा अंदाज घेत आहेत आता की सुप्रियाताईंना तर मंत्रिपद मिळू शकेल, वरनं तर ते प्रपोजल आलं असावं हे दिसतंय आता. आणि जानेवारीच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकला हे करायचं आहे. म्हणजे वरती काहीतरी केंद्रात गडबड चालू आहे. NDA आणि इंडियामध्ये काहीतरी जोरदारपणे गडबड चालू दिसते. कोण कुठं उड्या मारते, काय करते. परंतु बहुमत हे जे आत्ता NDAकडचं जाण्याची शक्यता वाटते, अशा वेळेला पवारसाहेबांची ताकद घ्यायची का हे विचारमंथन होऊनच ही ऑफर सुप्रियाताईंना आम्ही मंत्रिपद देत आहोत. परंतु राज्यातलं मात्र ते काही बोलायला तयार नाहीत. अशा वेळेला पवारसाहेब काय करणार, त्यांची भूमिका काय असणार. आणि मग इंडियामध्ये आज ते आज तसे ते चाणक्य पण म्हणतात, त्यांना ते सगळ्यांना संघटित करणारे एक मुरब्बी राजकारणी म्हणतात. आता इथनं पुढं जर का असं केलं त्यांनी तर त्यांच्यावर कितपत राजकारणात विश्वास राहील का. ते बाजूला राहतील आणि ह्या सगळ्यांना पाठवतील असंही होणार नाही. सुप्रियाताई ज्या वेळेला मंत्रिपद घेत असतील त्यावेळेला निश्चित पवारसाहेब आज नरेंद्र मोदी आणि ते एकत्र आले असं म्हणायला काही हरकत नाही. आता चित्र स्पष्ट होईल. ह्या 8 ते 10 दिवसात बरंच काही चित्र स्पष्ट होणार आहे. आणि केंद्रातलं राजकारण हे राज्यात काय प्रभाव टाकणार आणि राज्य मंत्रिमंडळात हे बाशिंग बांधून बसलेले जे आहेत पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीतली नेते मंडळी, त्यांच्या हाताला गाजरच लागणार की काय हे मात्र बघण्यासारखं होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.